नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत। विधानसभेच्या 288 जागांची घोषणा आता झालेली आहे। या निवडणुकांचं मतदानाचा क्रमही ठरलेला आहे। उमेदवार अर्ज छाननी भरलेला आहे। त्यामध्ये निवडणूक आयोगाने दिलेली ही माहिती। येत्या 20 नोव्हेंबरला पुण्यामध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळामध्ये मतदान होण्याची शक्यता। जस्ट टू टेक यू डाउन द मेमोरी लेन, लोकसभा के चुनाव के समय अनाउंसमेंट के समय हमने वादा किया था कि हम 4M की चुनौतियों से निपटेंगे और हिंसा, पुनर्मतदान, धन और सोशल मीडिया के दुरुपयोग की अनुमति नहीं देंगे। और आप सब जानते हैं कि हमने वो करके दिखाया। भारत के चुनावों की गोल्ड स्टैंडर्ड्स की कड़ी में हम एक और नया अध्याय लिख रहे हैं। इसी को आगे बढ़ाते हुए J&K अनाउंसमेंट के समय अगर मैं आपको फिर से याद दिलाऊं कि चुनाव से पहले किस प्रकार की थ्रेट्स थी, आतंकी हमले बढ़ रहे थे। आप सब लोगों में से बहुत लोग ये भी पूछ रहे थे कि पता नहीं चुनाव आयोग J&K में चुनाव कराएगा कि नहीं कराएगा। 22 October would be date of notification. Last date of making nomination would be 29th October. Scrutiny on 30th October, and last date for withdrawal 4th, and date of poll in Maharashtra would be 20th 11. Counting would be on 23rd 11 24, and you will notice that date of poll is Wednesday. This is deliberately, which lot of scheduling, whatever goes into scheduling, we have tried that it is midday so that issue of urban apathy is handled. And in case of urban apathy, we are really very concerned. We want to make appeal through you to all our esteemed voters in the urban areas to please come and vote. It's not a healthy trend which is reflected. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी। केशर उटणे, मैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उटणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी सर्व स्टोर्स मध्ये उपलब्ध। निर्मल सुगंधी उटणे। मुख्यमंत्र्यांची माझी सुंदर शाळा या योजनेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड या प्राथमिक शाळेला प्रथम क्रमांक मिळाला असून त्याला बक्षीसही मिळालं आहे। त्या बाबतीत संस्थेने दिलेली ही माहिती। पर्यावरण पूरक असे उपक्रम आता नव्हे तर गेली सातत्यानं 5 ते 6 वर्ष आपली शाळा राबवते आहे। त्यामध्ये पर्यावरण पूरक मध्ये प्लास्टिक मुक्त शाळा आणि त्यासाठी प्रभात फेऱ्या काढणं, नंतर विद्यार्थ्यांमध्ये त्या संदर्भातली जागृती करणं, त्याच्या संदर्भामध्ये वादविवाद स्पर्धा घेणं, वक्तृत्व स्पर्धा, कथालेखन आहे, लेखन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा घेणं असे विविध उपक्रम राबवले गेले। परसबाग असणं हे अतिशय आपल्याला सरकारकडनं अपेक्षित होतं आणि आपण परसबाग ही तयार केलेली होतीच। ती गेल्या 2 वर्षापासून आपण परसबाग तयार केलेली आहेच। अशा सगळ्या पर्यावरणपूरक आणि या सगळ्या बाबींचा आपण सातत्यानं मागील 2-3 वर्ष पाठपुरावा करतच आहोत। मुलांना देखील, विद्यार्थ्यांना म्हणजे आपण एक आव्हान केलं होतं की गेल्याच वर्षी की तुम्ही तुमच्या घरी आपल्या कुंड्यांमध्ये याची जोपासना करा, काही झाडांची, ज्याच्या फळझाड
फळझाडं जी आहेत, उदाहरणार्थ आपण या परसबागेमध्ये दोडका, मिरची, वांगी, लिंबू ही झाडं आपण लावलेली होती. काही फळझाडं सुद्धा होती ज्याच्यामध्ये आंबा आहे. ही एका अगदी कौतुकाची बाब आहे का असं सांगितल्यावर आपल्या विद्यार्थ्यांनी त्याच्या आजीनं हे घरी लावलेलं आहे आणि आपल्याला आपण जेव्हा करत असते तेव्हा आपण त्यांना असं सांगितलं होतं की आपल्याला तुम्ही इथं ते मोठं वृक्ष तुम्ही जोपासायचं आहे आणि इथं आणून द्यायचं आहे. तर असं सहकार्य आपल्याला सगळ्याच आपल्या संबंधी स्तराकडनं मिळालेलं आहे. ही आपली अतिशय भूषणावह बाब आहे आणि म्हणजे सगळ्यांनी अतिशय डिवोटेडली हे काम केलेलं आहे. पुणे जिल्ह्यातील बौद्ध लेण्यांच्या संदर्भामध्ये आणि त्यांचं संरक्षण होण्याकरता पुण्यात तीव्र आंदोलनही करण्यात आलं. बौद्ध लेण्यांच्या संवर्धनासाठी व विविध मागण्यांसाठी शेकडो बौद्ध बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे या लेण्यांमध्ये जी पाण्याची गळती होती, या लेण्यांमध्ये जे विद्रुपीकरण केलं जातं त्या लोकांना पकडून त्यांना दंडही आणि शिक्षा केली जावी, ही प्रमुख मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे. पुण्यामध्ये या पाताळेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या आर्किओलॉजी ऑफिसच्या बाहेर सेव्ह बुद्धा केव्ह अँड हेरिटेज या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातून लेणी संवर्धक आणि पाली भाषेचा अभ्यास करणारे सर्व या ठिकाणी बुद्ध बांधव धम्म उपासक आलेले आहेत. आज हे या ठिकाणी हे जे आंदोलन घेण्याचं कारण असं आहे की आर्किओलॉजी डिपार्टमेंट हे जे आमच्या लेण्या आहेत पुणे जिल्ह्यातील बौद्ध लेण्या आहेत आणि ह्या लेण्यांचं जतन आणि संवर्धन व्यवस्थितरित्या करत नाही. त्या ठिकाणी लेण्यांचं विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणात होतं आहे आणि सरकार एका बाजूला गड आणि किल्ल्यांसाठी हजारो कोटी रुपये खर्च करत आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी 30,000 कोटी रुपये खर्च करत आहेत आणि या आपल्या पुणे जिल्ह्यात असलेल्या बौद्ध लेण्या म्हणजे आपला वारसा आहे. हा गौतम बुद्धांनी या आपल्या समस्त भारताला जगाला जो शांतीचा संदेश दिला त्याचं हे प्रतीक आहे, हा पुरावा आहे आणि म्हणून हा नष्ट करण्याचा या ठिकाणी हा जो काही समाजकंटकांचा प्रयत्न आहे तो हाणून पाडण्यासाठी आणि पुरातत्व खात्याने त्या ठिकाणी त्याचं संवर्धन करण्यासाठी आम्ही सर्व लेणी संवर्धक आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. माझं या आजच्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की या संवर्धन जे आहे लेण्यांचं हे सरकारने त्वरित करावं, याचं विद्रुपीकरण थांबवावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लेण्यांकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता करावा, त्या ठिकाणी दिशादर्शक फलक करावेत, ही आमची मागणी आहे. आणि जर या पुरातत्व खात्याने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही सर्व लेणी संवर्धक या ठिकाणी मोठ्या आंदोलनाच्या पवित्रात आहोत. येणाऱ्या काळामध्ये आम्ही मुंबईमध्ये त्यांच्या हेड ऑफिसला मोठं आंदोलन करणार आहोत, ही त्यांनी दखल घ्यावी. माझं आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारला एवढंच सांगणं आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान ज्या वेळेस परदेशात जातात त्यावेळेस ते सांगतात की मी बुद्धाच्या भूमीतनं आलेलो आहे. तर या सरकारला मला एवढंच सांगणं आहे की ज्या तुम्ही परदेशात गेल्यानंतर बुद्धाच्या भूमीतनं आलेलं असं सांगत आहात तर त्या ठिकाणी बुद्धाचा हा जो वारसा आहे, गौतम बुद्धांच्या ज्या लेण्या आहेत याचं देखील जतन केलं पाहिजे, त्याचं विद्रुपीकरण थांबवलं पाहिजे, एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि आपल्या माध्यमातून या सरकारला आमचा इशारा आहे की जर या बुद्ध लेण्यांचं जर आपण जतन आणि संवर्धन केलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडू, एवढंच या ठिकाणी सांगतो. विनय सहस्रबुद्धे ज्यांना आता राज्यमंत्रीचा दर्जा देण्यात आलेला आहे, त्यांनी नागरिकांना आवाहन केले की तुम्हाला या निवडणुकीमध्ये नेमकं काय हवं आणि त्याच्यामध्ये आम्हाला काय सुधारणा करता येईल याकरता जाहीरनाम्याकरता सूचना मागवण्यात आलेल्या आहेत आणि त्या सूचना या त्यांच्याकडे प्रत्यक्षपणे आपण देऊ शकतो. जाणून घेऊयात राज्यमंत्री विनय सहस्रबुद्धे. संबंध महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी गेले अनेक दिवस आमचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली जाहीरनामा तयार करण्याच्या कामाची प्राथमिक तयारी करते आहे. आता दुसऱ्या टप्प्यावर आम्ही जनतेकडून सूचना मागवतो आहोत. त्यासाठी जनतेला आवाहन करण्याकरता आजची वार्ताहर परिषद इथे होती आणि आम्ही अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये
आमचा काटेकोरपणा आणि त्यात आमचं मिळालेलं यश हे जनतेला माहिती असल्यामुळे आमचा जाहीरनामा हा नुसता जाहीरनामा, नुसता वचननामा, नुसतं संकल्पपत्र नाही, तर आम्ही 2 पावलं पुढे जाऊन कृती योजना किंवा अंमलबजावणीची रूपरेषा या स्वरूपात हा आराखडा लोकांसमोर मांडणार आहोत आणि त्याकरता लोकांच्या सूचना आम्ही मागवतो आहोत. लोकांचा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर, आमच्या सरकारवर विश्वास आहेच. तो या निवडणुकीतून पुन्हा एकदा अधोरेखित होईल आणि माझी खात्री आहे की आमच्या जाहीरनाम्याच्या, आमच्या पूर्वीच्या कामगिरीच्या गुणवत्तेच्या आधारावर लोक आम्हाला जनादेश देतील. जाहीरनाम्यामध्ये काय काय होणार आहे? जाहीरनाम्यात वेगवेगळे 18 विषय आहेत. त्यात महिला सक्षमीकरण आहे, शिक्षण आहे, ज्येष्ठ नागरिकांच्या विकासाबद्दल आहे, संरचनात्मक विकासाबद्दलचं एक प्रारूप त्याच्यामध्ये मांडलं जाणार आहे. वेगवेगळे 18 विषय आहेत. त्याकरता 18 उपसमिती आहेत आणि त्यातून हा विषय पुढे जाणार आहे. जागा वाटपाचा निर्णय योग्य वेळी, योग्य पद्धतीने, गोडी गुलाबीने, सामोपचाराने, समन्वयाने होईल, याबद्दल कोणाच्या मनात काही शंका असण्याचं कारण. भारतीय जनता पार्टीचे आज आमचे नेते श्रीमान देवेंद्र फडणवीस हेच आहेत, जे राज्याचे एक लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री म्हणून ज्यांची दमदार कामगिरी राहिलेली आहे, असे सर्वमान्य नेते आहेत. आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी. केशर उठणे, मैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उठणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी. सर्व स्टोअर्स मध्ये उपलब्ध. निर्मल सुगंधी उठणे. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत. विधानसभेच्या निवडणुका आता सुरू झालेल्या आहेत आणि प्रेक्षक हो, आपण आता पुण्यातला गँगवॉर, खड्डे, आपल्याला झालेला 2 वर्षाचा महानगरपालिकेचा मानसिक त्रास, या सगळ्यांचा विचार करून योग्य त्या उमेदवारालाच आपण मतदान दिलं पाहिजे. आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे दिले म्हणजे आपण त्यांना मतदान करणार का, असा एक साधा विचार तुम्ही तुमच्या मनात घेतला पाहिजे. आपलेच पैसे आपल्याला ते देत आहेत आणि त्यामध्ये सुद्धा काही लोकांना मिळतात, काहींना मिळालेले नाहीत. तथापि ही योजना याही पुढे राज्याला परवडणार का? पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.